नीलम गोरे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. मर्सिडीज प्रकरणी आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप. माहिती आणि पुरावे असल्याचाही केला राऊतांनी दावा. संमेलनातील राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार झटकू शकत नाहीत. संजय राऊतांची तीव्र प्रतिक्रिया. तर नीलम गोरेंच्या वक्तव्याचा निषेध करण्याचीही केली राऊतांनी मागणी. शरद पवारांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद. नीलम गोरेंच्या वक्तव्याचा पवार निषेध करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. नीलम गोरेंच्या मर्सिडीज आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. गोरेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. सुषमा अंधारेंची घोषणा. विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप. तर वारंवार डिवचलं तर सर्व काही बाहेर येईल. किशोर तिवारींचा इशारा. मराठी केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं नाराजी. मुरलीधर मोहोळ यांना संमेलनाचं सहकार्यवाहक आणि रक्षा खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद देऊनही संमेलनापासून दूर. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. तर दरबारी राजकारण म्हणत शिवसेनेच्या हेमंत पवारांचा नाईकांवर हल्लाबोल. कृषी मंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला. सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का, याची उत्कंठा. स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवरही दबाव वाढणार. सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं. नरेंद्र चार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनुयायी आक्रमक. महाराष्ट्रातील एसटी चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणीचा दुसऱ्या दिवशीही पडसाद. सोलापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तर कर्नाटकची बस अडवून लिहिलं जय महाराष्ट्र. दिव्यातील बेकायदेशीर इमारतींवरील कारवाईंपूर्वी रहिवासी रस्त्यावर. पेट्रोलच्या बॉटल्स आणि प्रतिकात्मक पुतळे घेऊन नागरिकांचा निषेध. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीची धिंड. मारणे आणि टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करणार. महाकुंभ मेळ्यात पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, IPS विश्वास नांगरे पाटलांचं पवित्र स्नान. 3 दिवसांनी होणार महाकुंभचा समारोप. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये लढत. बांगलादेश हरल्यास न्यूझीलंडला मिळणार सेमीफायनलचं तिकीट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.